फर्स्ट केला जाईल। त्यांचा सन्मान होतोय शेबाच्या बुबेरे यांचा। यानंतर आमचे अखिलभाई बुबेरे या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांचाही सन्मान केला जाईल आयोजकांच्या वतीनं। अखिलभाई बुबेरे यांचाही सन्मान आपण करू। यानंतर यापुढील सत्कार मूर्ती असेल आमचे शानवाजभाई शेख, शानूभाई यांचाही सन्मान या ठिकाणी केला जाईल। दिलीप दादा बैकर यांच्या शुभ हस्ते शानवाजभाई शेख गोरेगावचे नामांकित उद्योजक आहेत, त्यांचाही सन्मान आपण करू। तसेच या ठिकाणी उपस्थित असलेले आमचे ढवळेपाडा गावाचे मजिदभाई शेख, रिजवान शेख यांचे पिताश्री आहेत आणि क्रिकेटला धर्म मानणारे आमचे मजिदभाई शेख यांचाही सन्मान आपण करू। या ठिकाणी मजिदभाई शेख यांचा सत्कार होतोय आणि अखिल शब्बीर या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांचा सन्मान आपण करू। दिलीप दादा बैकर यांच्या शुभ हस्ते अखिल शब्बीर यांचा या ठिकाणी सन्मान केला जाईल। बालादबाश आपण देऊ रोशन धुळेला जोवेली टीमचा हिटमॅन, 31 धावांची बहारदार इनिंग त्याने साकारली आहे। या सन्मान जगदीशजी जाधव यांना विनंती राहील आपण आपलाही सन्मान केला जाईल। दिलीप दादा बैकर यांच्या शुभ हस्ते जगदीश जाधव यांना विनंती राहील। बंधू राऊत यांचाही सन्मान या ठिकाणी केला जाईल। जगदीशजी जाधव यांना विनंती आपण आपल्या सन्मानाचा स्वीकार करायचा। रोशन धुळे या आपण बालादबाश देऊ रोशन धुळेला। या सन्मान आमचे शहबाजच्या बुबेरे यांना विनंती राहील आपल्या शुभाशय आपण देऊया मानवदमाश रोशन धुळेला, ज्याने 31 धावांची इनिंग साकारली आहे आणि या सन्मान आदरणीय विलासजी बैकर साहेबांच्या ठिकाणी आगमन होतं, त्यांचे मनपूर्वक स्वागत। रोशन धुळेला सन्मानित केले जाते मॅन ऑफ द मॅचच्या पुरस्काराने एक सुंदर ट्रॉफी आणि आकर्षक कॅप। बॅचला होते सुरुवात आणि कॉमेंट्री बॉक्स मध्ये करूया परिवर्तन। मी तुर्तास सांगतो आमच्या माणीला देतो विश्रांती। या ऐकूया कर्जतचे काका आदरणीय समीरजी सोमणे सर यांचा आवाज। धन्यवाद। थँक्यू मॅडी आणि थँक्यू राहुलजी चव्हाण। पहिल्याच चेंडूवरती मात्र सचिन केवनेने घेतलं विकेट। धावसंख्येचा श्री गणेशा मिथाली 11 कासगाव, श्री गणेश कासगाव या टीमसाठी आणि त्यांच्या विरोधात स्वर्गीय बंटी 11 या नावाने मात्र संघ खेळतोय तो जानमान ढवळेपाडा। दोन्ही गावं अगदी एकमेकांच्या बाजूला असलेली गावं आहेत, एक वरती एक। पहिले षटक सचिनचं, मागच्या मॅचचा तो हिरो ठरलाय। संदीप आणि राज सलामीची जोडी आणि पहिल्याच बॉलवरती भला मोठा धक्का भावेशच्या स्वरूपात सचिनने दिलाय। भावेशने काय
इनिंग साकारली होती पहिल्या मॅचमध्ये. 28 धावांचं योगदान त्याने दिलं होतं. एक धाव. यॉर्कर इथे टाकलाय. समोर मिडॉनला फिल्डर येतोय. बघाशी देखील आपण उल्लेख करतो तो सचिन केवनेच्या गोलंदाजीचा. त्याच्याकडे यॉर्करचा भडीमार आहे आणि त्याचा जो अँगल आहे रायटी बॅटरसाठी फार घातक आहे. बॅट आणि पाय यांच्या मधोमध त्याचे टप्पे असतात आणि ती जी क्रीज आहे बॅटर जिथे उभा आहे बॅटिंग क्रीज त्या क्रीजला पकडूनच तो गोलंदाजी करतो नेहमी. एक धावा. एक्स्ट्रा कव्हरच्या वरतून मारण्याचा प्रयत्न. पॉवर प्लेचा षटक चालू आहे. लॉंग ऑफ वरून क्षेत्ररक्षक डीप कव्हरला पोहोचतोय. तत्पूर्वी 2 धावा जोडल्या जात आहेत कासगाव संघाच्या खात्यामध्ये. 4 षटकांचा हा सामना आहे. सेकंड राऊंडची पहिली मॅच. पाहुण्यांचं आगमन होतंय. श्री गणेश क्रिकेट संघ मानकिवलीच्या वतीने या स्पर्धेमध्ये आपलं सहर्ष स्वागत. विकेट हॅट्रिकसाठी स्वर्गीय जयवंत मामा तरे यांच्या स्मरणार्थ डवळेपाडा संघाला 2000 रुपयांचं पारितोषिक दिलं जाईल. परंतु हा चेंडू येतोय स्क्वेअर लेगला. चौकार. जय दुर्गा माता क्रिकेट संघ काटेईचे खेळाडू संदीप फुटाणे सँडी आपण या क्रीडांगणावरती उपस्थित असाल तर आयोजकांच्या वतीने आपणास विनंती आहे आमचे पाहुणे म्हणून आपण मंचावरती यावं. संदीपजी फुटाणे सँडी यांना विनंती आहे की आपण मुख्य मंचावरती येऊन विराजमान व्हावं. आपलं सहर्ष स्वागत. आयोजकांच्या वतीने आपणास ही विनंती केली जाते संदीपजी फुटाणे सँडी की आपण मंचावरती यावं आपला सन्मान स्वीकारण्यासाठी. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त. धावसंख्या 8. 1 बाद 8. खेळ इथे समाप्त झाला. आज कॉमेंट्री बॉक्समध्ये तुम्ही मानकिवलीचा आवाज ऐकताय राहुल चव्हाण आणि त्याचबरोबरीने बदलापूरचा आवाज व्हॉइस ऑफ बदलापूर मॅडी अर्थातच महेश धुळे यांना आणि या दोन्ही समालोचकांसाठी तेजस तरे यांच्या वतीने प्रत्येकी 200 रुपयांचं कॅश प्राईज मात्र आलं. मी दोन्ही समालोचकांचं अभिनंदन देखील करतो आणि धन्यवाद तेजसजी तरे. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झाला. हे लक्षात असू द्या 3 षटकं तुम्हाला 15 मिनिटांमध्ये कंप्लीट करायचीच आहेत. 8 धावा आल्यात पहिल्या षटकात कासगाव संघासाठी. मी विनंती करतोय संदीपजी फुटाणे सँडी आपणास की आपण मंचावरती यावं. सेकंड ओव्हर. फसवा चेंडू एक्स्ट्रा कव्हरला. फसलाय राज. सेकंड विकेट डाऊन. सॉफ्ट डिसमिसल पाहायला मिळाली. खरं तर वाईट लाईनला चिकटून मात्र हा चेंडू टाकला होता प्रथमेशने राईट आर्म ओव्हर द विकेटने आणि शेवटच्या क्षणी बॅट काढायची होती परंतु नाही जमली त्याला आणि ते एक्स्ट्रा कव्हरला चांगला जेल. राज मात्र बाद झाला. आणखी एक महत्त्वाचा फलंदाज नवीन फलंदाज मैदानात करण लहाने चाललाय. आठ धाबा 2 विकेट. आल्या आल्या ऑन ड्राईव्हचा स्ट्रोक मात्र केसला. वाडी स्लॉंग ऑनला फिल्डर तैनात आहे. फक्त एकच धाव. मंचावरती उपस्थित सर्व पाहुण्यांचं सहर्ष स्वागत. मी विनंती करतोय संदीपजी फुटाणे सँडी यांना की आपण मंचावरती येऊन विराजमान व्हावं. जय दुर्गा माता क्रिकेट संघ जरी पराभूत झाला असला तरी सुद्धा आयोजकांची विनंती आहे संदीप फुटाणे आपण मंचावरती यावं. आपलं सन्मान या मुख्य मंचावरती करण्यात येईल. एक चांगले खेळाडू आहेत आणि येत्या फेब्रुवारी महिन्यामध्ये तुम्हाला देखील ठाऊक आहे सर्वांना ठाऊक आहे बाउन्सरचा इथे वापर करण्यात आला गोलंदाज प्रथमेश कडून.
येत्या फेब्रुवारीमध्ये ही स्पर्धा चालू आहे. जगदीश स्मृती चषक आणि टेनिस बॉल क्रिकेट विश्वातील अग्र नामांकित स्पर्धा, ज्या स्पर्धेची ओढ प्रत्येकाला लागलेली असते. स्वर्गीय रतनबुवा पाटील स्मृती चषक येत्या फेब्रुवारीला संपन्न होणार आहे. प्रत्येक जण वाट पाहत होता त्या स्पर्धेची आणि काटेईकर त्या स्पर्धेचे आयोजन करतात. आदरणीय विनोदजी रतन पाटील साहेब यांचं भरपूर मोठं योगदान या स्पर्धेला मात्र नेहमी लाभतं. 10 धावा. ऑफ स्टंपच्या बाहेरचा हा चेंडू होता. फक्त एकच धाव. 11 वरती 2 विकेट. मंचावरती मुख्य पाहुणे उपस्थित आहेत, सर्वांचं सहर्ष स्वागत. मानकिवलीचे ग्रामस्थ उपस्थित आहेत, सर्वांचं सहर्ष स्वागत. कारण त्यांचं योगदान, त्यांचं सहकार्य आम्हाला या स्पर्धेसाठी लाभलंय. गावची स्पर्धा आहे सध्या मैदानात आणि अतिशय व्यवस्थितरित्या मात्र इथे स्पर्धा संपन्न होत आहे. लोअर फुल टॉस बॉल. पुन्हा ऑन ड्राईव्हचा स्ट्रोक इथे खेचलाय आणि ते झालं मिस्टेक. 2 पायांमधून बॉल सीमारेषा पार, फरार, चौकार. धडा काय घेतलाय जनमान ढवळेपाडा संघाने? आता प्रश्न त्यांच्या पाठीराख्यांना पडला असेल. पहिल्या मॅचमध्ये 4.3 ओव्हरमध्ये फक्त 32 धावा होत्या. तिथून 3 बॉलमध्ये कायापालटच झाला. महत्वाचा सत्कार आपण या मुख्य मंचावरती संपन्न करतोय. मी विनंती करतोय स्पर्धेचे आयोजक अमोलजी दिलीप बैकर यांना की आपल्या शुभ हस्ते संदीपजी फुटाणे यांचा आपण सन्मान करावा. खरं तर त्यांना खूप साऱ्या शुभेच्छा. येत्या फेब्रुवारीमध्ये प्रेक्षकांच्या पसंतीस उरलेली क्रिकेटची स्पर्धा, प्रेक्षकांना भावलेली स्पर्धा, टेनिस बॉल क्रिकेट विश्वातील अग्र नामांकित स्पर्धा. किती विशेषणं लावावी तेवढी कमी आहेत. प्रेक्षकांची आवडती स्पर्धा, सर्वात आवडती स्पर्धा स्वर्गीय रतनबुवा पाटील स्मृती चषकासाठी त्यांना देखील खूप साऱ्या शुभेच्छा आणि त्यांच्या क्रिकेटमय आयुष्यासाठी देखील शुभेच्छा. धन्यवाद. 2 चेंडू बाकी आहेत. धावा झाल्यात त्या मात्र 15. कासगाव संघ सध्या फलंदाजी करतोय मैदानात. धीम्या गतीचा चेंडू होता. स्क्वेअर लेगच्या दिशेनं बॉल चाललाय वेगानं. तिथे क्षेत्ररक्षक येतोय. फेक चांगली आहे सुनीलच्या हातामध्ये, परंतु 2 धावा वाचू शकला नाही. करेंचं विशेष कौतुक आहे. धावा आणि त्याचबरोबरीने आक्रमण आणि संयम या 2 गोष्टींचा मिलाप करणच्या बॅटमधून नक्कीच पाहिलाय. हे आमचं रंगमंच आणि तिथे उपस्थित असलेले सर्व पाहुणे, गोरेगावचे देखील काही पाहुणे या ठिकाणी उपस्थित आहेत. कासगावचे ग्रामस्थ उपस्थित आहेत, मानकिवलीचे ग्रामस्थ उपस्थित आहेत. सर्वांचं सहर्ष स्वागत. 17 वरती 2. स्विच झाला होता बॅटर. व्हाईट बॉल मात्र इथे घोषित केला. अतिरिक्त धाव मात्र जोडली जाते. 19 धावा धावफलकावर. या ओव्हरमध्ये धावा आल्यात त्या 11. पहिल्या ओव्हरमध्ये सचिन केवनेने फार कमी धावा दिल्या होत्या, कारण ते पॉवर प्लेचं षटक, तरी सुद्धा 8 धावा त्याने दिल्या होत्या. नेक्स्ट मॅच जनमान जोवेली आणि त्यांच्या विरोधात जयशंकर चांदई. श्री 11. बॅटची कडा, नशिबाची साथ, बॉल लॉंग स्टॉपला, चौकार. दोन षटकांचा खेळ इथे समाप्त झालाय. धन्यवाद संदीप फुटाणे.
आणि या 2 ओव्हरमध्ये धावा झाल्यात 23. 11.50च्या सरासरीने. जगदीश स्मृती चषक 2025 मानकिवलीचे बरेच ग्रामस्थ या मुख्य मंचावरती उपस्थित आहेत. सर्वांचा मी सहर्ष स्वागत करतोय. 3rd ओव्हरमध्ये गोलंदाजीसाठी गणेश आलाय. काय षटक टाकलं होतं गणेशने. एक्स्ट्रा कव्हरचा प्लेअर चेस करत होता बॉलला, परंतु लॉंग ऑफच्या दिशेने हा बॉल चाललाय. फक्त एकच धाव. गणेशने खरोखरच इम्प्रेस केलं. गणेशने पहिल्या मॅचमध्ये 2 बाउन्सर टाकले, त्यानंतर 2 यॉर्कर टाकले. चांगली गोलंदाजी त्याने केली. कारण या घडीला ढवळेपाडा संघासाठी एक षटक मात्र कमबॅक व्हायला पाहिजे करण मैदानात असताना. खास करून त्यांना करणची विकेट पाहिजे, नाहीतर या धावांचा जो सध्याचे 24 आकडा आहे तो सहज 50 पार देखील जाऊ शकतो 4 ओव्हरमध्ये. तेवढी कॅपॅसिटी करणमध्ये आहे आणि त्याला 7ही संदीप चांगली देतोय. आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न. लॉंग ऑनचा फिल्डर कॅच खाली येतोय. झेल सुटणार नाही. फलंदाज होईल बाद संदीप. पटकन संदीप म्हणालो, परंतु करणला बाद करण्यामध्ये यश मिळालंय ते गोलंदाज गणेशला. पुन्हा एकदा गणेश मात्र धावून आलाय जनमान ढवळेपाडा टीमसाठी. या स्पर्धेचे आयोजक आगरी समाज उन्नती मंडळ बदलापूरचे अध्यक्ष अत्यंत क्रिकेट प्रेमी सन्माननीय दिलीपजी गणपत बैकर, आदरणीय उद्योजक हर्षदजी दिलीप बैकर, त्याचबरोबरीने समाजसेवक सन्माननीय सूर्यकांतजी गणपत बैकर आणि अमोलजी दिलीप बैकर यांचं सहकार्य या संपूर्ण स्पर्धेसाठी लाभलं. ग्रामस्थ मंडळ मानकिवलीचे अनेक वरिष्ठ ग्रामस्थ या मंचावरती उपस्थित आहेत. पुनश्च एकदा त्यांचं सहर्ष स्वागत. गणेश वाघमारे जाधवचा स्पीड सध्या आपण मैदानात पाहतोय. माझ्याकडे गणेश वाघमारे आहे, तोही देखील असाच चांगला ऑलराऊंडर आहे. जे अनेक स्पर्धांमध्ये तो प्रीमियर लीगच्या स्पर्धांमध्ये तो नक्कीच खेळतो. पटकन वाघमाऱ्याला हा गणेश जाधव आहे ढवळेपाडाचा. 24 धावा. पंचांकडे जोरदार अपील. पा गणेशकडे किती वेग आहे पा. त्याने मागच्या मॅचमध्ये 2 बाउन्सर टाकले, 2 यॉर्कर टाकले. आता लेंथ बॉलवरती फसवतो आणि ही खेळपट्टी सिमेंट आहे. बॉल पडल्यानंतर थोडा जरी फर असेल ना, नवीनच चेंडू आहे पा, त्याची ॲक्शन किती चांगली आहे. राईट आर्म राऊंड द विकेटने बॉल स्कीड होतोय आणि त्याच्याकडे स्पीड देखील आहे. स्पीड गन गणेश. धावसंख्या 24. 4 चेंडूंमध्ये फक्त एकच धाव त्याने दिले. आणखी एक चांगला चेंडू पहा. जेव्हा त्या सिमेंटच्या खेळपट्टीवरती टप्पा पडतो आणि ते रनआउटच्या स्वरूपात फलंदाज नाही होणार बाद, कारण तिथे फलंदाज मात्र पोहोचलाय. मैदानाच्या आतमध्ये जयवंत मामा तरे 11 यांच्या स्मरणार्थ टीम ढवळेपाडा संघासाठी कॅश प्राइज देतोय. सलग 3 बॉलवरती 3 विकेट संपादित केले तर जयवंत मामा तरे यांच्या स्मरणार्थ तब्बल 2000 रुपयाचा कॅश प्राइज देऊन त्या खेळाडूला सन्मानित करण्यात येईल, याची देखील नोंद घ्यायची. बाईच्या स्वरूपात एक धाव जोडली जाते. ओम साई एमटीसी तो पुन्हा चेंडू पाहायला मिळेल. ज्यावेळी टप्पा पडतो या सिमेंटवरती त्यावेळी पहा तिथे फक्की उडते. फक्की म्हणता येणार नाही, सिमेंट आहे, सिमेंट उडतोय. पहा वेग किती आहे या गोलंदाजाकडे गणेशकडे. धन्यवाद ओम साई एमटीसी. जी डिमांड केली जाते त्याची पूर्तता लगेचच. 25 धावा. या ओव्हरमध्ये फक्त एकच धाव दिले ती गणेशने. काय षटक टाकले. मागच्या मॅचमध्ये देखील 4थं षटक त्याने निर्णायक टाकलं होतं. हीच तर चर्चा चालू आहे आता. करण सध्या मैदानात आहे. करण बाद झालाय. संदीप सध्या मैदानात आहे. यस, लाईव्ह स्कोर कार्ड नक्कीच दुरुस्त करा. लास्ट बॉल 3rd ओव्हर. यॉर्कर बॉल इथे टाकलाय पहा. प्रत्युत्तरच नव्हतं फलंदाजाकडे.
काय षटक टाकले मागच्या मॅच मध्ये देखील 1 रन 1 विकेट. या मॅच मध्ये देखील गणेश जाधवने ढवळेपाडा संघाकडून 1 रन 1 विकेट मात्र केलेली आहे. इतिहासाची पुनरावृत्ती पुन्हा एकदा या मॅच मध्ये गणेश जाधवने केली आणि समोरच्या कासगाव संघाला थांबवलं 25 धावांवरती. 3 ओव्हरचा खेळ समाप्त, 3 बाद, 25 धावा कासगाव संघाच्या. नेक्स्ट मॅच दोन्ही टीम टॉस करण्यासाठी या. श्री 11 नरेंद्र गोमारे पुरस्कृत जयशंकर क्रिकेट संघ चांदई आणि त्यांच्या विरोधात जनमान जोवेली या 2 संघादरम्यान पुढची लढत होईल. सेकंड राऊंडची ती लास्ट मॅच असेल. उद्या ठीक 3 वाजता रिपोर्ट करायचे, 3:30 वाजता मॅचेस चालू होतील. हाच प्रयत्न देखील आयोजकांचा असेल की किमान 25 धावा झाल्या 3 ओव्हरमध्ये, 3 विकेट, की 4 वाजता तरी मॅच 3:30 पावणे 4ला चालू होणारच उद्या. लास्ट टू लास्ट काही झालं तरी 4ला मॅचेस काही करून चालू करायचे उद्या. 3:30लाच 25 धावा. शेवटच्या षटक टाकण्यासाठी आला भूषण आणि त्याने पहिल्याच बॉलवरती घेतले विकेट असं म्हणणार होतो, परंतु इथे झेल सुटलाय. सचिन केवनेकडून झेल सुटलाय. लास्ट ओव्हर नेहमीच घातक ठरले ढवळेपाडा टीमसाठी, हे विसरून चालणार नाही. ढवळेपाडा टीम पहिल्या मॅचमध्ये देखील शेवटचे 3 चेंडू खतरनाक राहिले होते. 3 बॉलमध्ये 29 धावा आल्या होत्या. पहिला चेंडू झेल मात्र सुटलाय. धावसंख्या 26 आणि झेल सुटल्यानंतर स्ट्रायकिंग एंडला गेला पहा कोण, तर संदीप आहे, जो 5 चेंडू 8 वरती खेळतो. अपेक्षा खूप आहेत संदीपकडून कासगाव संघाला. मिथाली 11 बाळाराम शेठ कांबरी यांचे सुकन्या, तिच्या नावाने हा संघ खेळतोय. आडवा बॅटने खेळण्याचा प्रयत्न झाला, स्लॉग हिट करायचं होतं, परंतु निर्धाव चेंडू. जनमान ढवळेपाडा टीम गेले कित्येक वर्ष जनमान ढवळेपाडा टीम फलंदाजीच्या जोरावरती नेहमीच स्पर्धा जिंकायची. सचिन फक्त त्यांचा एक गोलंदाज, लिडिंग बॉलर, बाकीचे गोलंदाज ठाऊक नसायचे, परंतु आता हे सगळे गोलंदाज एक युनिट म्हणून कामगिरी करतायत. पंचांकडे जोरदार अपील, यष्ट्यांच्या समोर सापडलाय. आणखी एक फलंदाज बाद कासगाव संघाचा. धावसंख्या 26, विकेट 4. जे या दरम्यान सन्माननीय मंचावरती विलासजी बैकर साहेब, अशोकजी मिणमिणे, पंढरीनाथजी भोईर, उदयजी मराडे, गुरुनाथजी खाडे आणि अंकुशजी कराळे साहेब आणि वाळकूजी चिकणकर, हे सर्व आमचे ग्रामस्थ मंडळी मानकिवलीचे मंचावरती उपस्थित आहेत. त्यांच्या समेत आमचे पाहुणे उपस्थित आहेत, गोरेगावचे असतील, इतरही मान्यवर उपस्थित असतील, सर्वांचं सहर्ष स्वागत. 3 चेंडू शिल्लक आहेत, धावा 26 झाल्यात. भूषणचं हे षटक अंतिम. फटका इथे फसलेला आहे, पुन्हा कॅच खाली येतोय तो मात्र. क्षेत्ररक्षक अक्षय झेल इथे घेतलाय, फलंदाज बाद. मच ओम साई एमटीसी टीम कडून तुम्ही 4 फ्रेम, जे 4 अँगलने तुम्ही स्पर्धा पाहताय. जगदीश स्मृती चषक 2025 ही जी वाहिनी आहे, म्हणजे सबस्क्रायबर कमी असतील परंतु टेलिकास्ट त्यांचं दमदार आहे. शेवटचं षटक, शेवटचे 2 चेंडू शिल्लक. 4 षटकांमध्ये पाहूया कितपत टार्गेट सेट केलं जाणार. सध्या धावा आहेत त्या 26.
नो बॉल कॉल. पुन्हा एकदा धोक्याची घंटा. नॉन स्ट्रायकिंग एंडला थ्रो झालाय. ओव्हर स्टेपिंगचा नो बॉल. यस, ओव्हर स्टेपिंगचा नो बॉल कॉल मात्र इथे केलाय. पंचांचा निर्णय आला नो बॉल. त्यानंतर मात्र आली सिंगल. 27 धावा. नेक्स्ट बॉल फ्री हिट. नामी संधी आहे. जयेश कडे आक्रमण करावं लागेल. खोलात टाकला होता हा चेंडू देखील भूषणने कार्पेटच्या साह्याने चाललाय काऊ कॉर्नरला. बॉल गॅदर करेल क्षेत्ररक्षक. तत्पूर्वी इथे पान विकेट कीपरने बेल्स तर उडवल्यात. नॉन स्ट्रायकिंग एंडला थ्रो देखील झालाय. इथे रनआउट आहे परंतु पहिल्यांदा चेक केलं जाईल विकेट कीपर एंडकडे. दुसऱ्या धावेसाठी पहिल्यांदा चेक केलं जाईल फलंदाज बाद आहे की नाही. त्यानंतर नॉन स्ट्रायकिंग एंडला. यस, तिसरे पंच आमच्यापर्यंत माहिती पोहोचवतील की एक्झॅक्टली कुठे फलंदाज बाद आहे. यस, तर 2 रन कंप्लीट आहेत. नॉन स्ट्रायकिंग एंडला बॅटर आउट आहे. पंचांकडून हा निर्णय आला. ॲक्शन रिप्लेमध्ये देखील तुम्ही पाहू शकाल. बॅट ग्राउंड केली होती जेव्हा सचिन केवनेने मात्र बेल्स उडवल्या. ओमसाई MTC टीमकडून दूध का दूध पाणी का पाणी. यस, टॉससाठी जयशंकर चांदईचं कॅप्टन इथे आलाय सागर कोळंबे. या जनमान जोविली संघाचा कर्णधार आपण त्वरित या. 2 धावा जोडल्या जात आहेत. जनमान जोविली संघाचा कर्णधार आपण त्वरित टॉस बॉक्स मध्ये या. 30 धावा. शेवटचा चेंडू. अंतिम चेंडू या सत्रातील कासगाव संघासाठी. थोडा थांबलाय. पुन्हा एकदा त्याने चेक केलं की ओव्हर स्टेपिंग तर नाहीये ना. या अगोदर भूषणने एक ओव्हर स्टेपिंगचा नो बॉल टाकला होता. मागच्या काही चुकांमधून जनमान ढवळेपाडा संघ देखील सावरताना, परंतु जी अपेक्षा होती एक मोठी धावसंख्या उभारायची होती कासगावला, ती मात्र या मॅचमध्ये उभारता आली नाही. शेवटचा बॉल हा देखील पडल्यानंतर खाली राहिलाय. शेवटच्या चेंडूवरती आले ते रनआउटची विकेट. 4 ओव्हरचा खेळ अर्थातच प्रथम सत्राचा खेळ समाप्त झालाय मिथाली 11 श्री गणेश कासगाव संघासाठी आणि त्यांनी टार्गेट ठेवलंय 31 धावसंख्येचं.
स्वर्गीय बंटी 11 जनमान ढवळेपाडा संघाच्या विरोधात 4 ओव्हर 31 धावा. या पण करतोय टॉस. प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये जोडले जात आहेत राहुल चव्हाण. जयरमान क्रिकेट संघ जोवेली कॅप्टन आपण लवकरात लवकर या. मी विनंती करेल शहबाजच्या बुबेरे यांना विनंती आपण आपल्या शुभ हस्ते आम्ही टॉस संपन्न करतोय. शहबाज काका बुबेरे आपणास विनंती आपण आपल्या शुभ हस्ते आपण करू टॉस. जोवेरी टीमचा कॅप्टन करण धुळे आपण टॉस साठी लवकरात लवकर या. जोवेरी टीमचे कॅप्टन आपणास विनंती आपण टॉस साठी लवकरात लवकर या. चला करण धुळे महेंद्र धुळे कारण चांदई टीमचे कॅप्टन इथे दाखल झालेत. महेंद्र येत आहेत. बदलापूर ग्रामीण क्रिकेट असोसिएशन चालक बांगणी आमचे संचालक महेंद्रजी धुळे यांचं आगमन झाले. एक सामना त्याने जिंकला आणि आता टॉस आपण संपन्न करू. नाणेफेकीचा कौल. फ्रेंड्स चषक गोरेगावचे आमचे आयोजक शहबाज काका बुवेरे यांच्या शुभ हस्ते आपण करतोय टॉस. छापाचा कॉल आणि आलाय काटा. टॉस जिंकलाय महेंद्र निर्णय कळवा. थँक्यू सो मच. याच दरम्यान आमचे साथी समालोचक तुषारजी शिंदे सर त्यांचं आगमन झालं. त्यांचं मनपूर्वक स्वागत या स्पर्धेच्या माध्यमातून. आमच्या सोबत तुम्ही पाहताय खरं तर शहबाज काका बुवेरे आहेत. त्यांचा मी सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून केला. एक दमदार आयोजक म्हणून त्याच्याकडे पाहिलं जातं. मात्र सुरुवात होईल पुन्हा एकदा मायक्रोफोनवरती जोडले जातील आमचे साथी समालोचक महेशजी धुळे सर. धन्यवाद. जयहनुमान क्रिकेट संघ ढवळेपाडा संघ खेळतोय आणि जर 3 बॉलवरती 3 सिक्सर जर लगावले तर जयवंत मामा तरे यांच्या स्मरणार्थ तब्बल 2000 रुपयाचं कॅश प्राइज देऊन सन्मानित करण्यात येईल. आमच्या दिलीप बाईकर दादाच्या या नावात दमायर. आमच्या दिलीप बाईकर दादाच्या या नावात. थँक्यू सो मच. याच दरम्यान आमचे तुषारजी शिंदे त्यांचे जवळचे मित्र नितीनजी काकडे यांचं आगमन झाले. त्यांचे मनपूर्वक स्वागत. आणि महाराष्ट्रातील एक ख्यातनाम गायक म्हणून ज्यांची ख्याती आहे ते आमचे साईगावचे तेजेजी तरे यांच्याकडून समालोचन कक्षासाठी 400 रुपयाचं कॅश प्राइज झालंय. इव्हन जोडीसाठी एक कॅश प्राइज आहे त्यामुळे त्यांचे आम्ही धन्यवाद व्यक्त करू. थँक्यू सो मच. धन्यवाद राहुलजी चव्हाण आणि धन्यवाद सबीरजी सोबणे सर ज्यांचा आवाज तुम्ही नुकताच ऐकत होता. 24 बॉल 31 धावांची गरज आहे. बादच्या दिशेने आपण जाऊ. कासगाव वर्सेस ढवळेपाडा या 2 टीम मध्ये ही लढत आपल्याला पाहायला मिळते. अगदी हाकेच्या अंतरावरती असणार हे 2 गाव आणि त्या 2 गावांमध्ये 2 संघांमध्ये हे युद्ध आपल्याला पाहायला मिळणार आहे. 31 धावांची गरज. सलामीची जोडी मैदानामध्ये दाखल झाली आहे. सुनील केवणे आणि त्याच्या साथीनं हर्षद उर्फ नंदू मैदानावरती दाखल झाला. बॉलिंग टाकवरती करण लहाणे षटक क्रमांक पहिला हाताळण्यासाठी सज्ज. 31 धावांची गरज या मॅच मध्ये. दोन्ही संघांना देऊया विश ऑल द बेस्ट. शो द गुड गेम. बोथ द टीम लेट्स प्ले गेम ऑन. सेकंड राऊंडची पहिली मॅच प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे. बदलापूर ग्रामीण क्रिकेट असोसिएशन संलग्न बांगणी यांच्या संयुक्त विद्यमानाने जी स्पर्धा चालू आणि याच बांगणी बदलापूरचे हे 2 संघ आपण पाहतोय. हो पहिला बॉल यावेळेस आपण पाहिला लॉंग लेगच्या दिशेने बाउंड्री लाईनच्या बाहेर जाईल. एक टप्पा घेत सीमा पार 4. सूचना अशा आलेत की या राऊंड मध्ये जो विजेता संघ असेल तर तिसऱ्या राऊंड मध्ये तुम्हाला शेवटच्या दिवशी खेळावं लागेल. अंतिम रात्रीमध्ये हे लक्षात असू द्या. म्हणजे हा सामना ज्या ठिकाणी या मॅचचा लास्ट असणार आहे आणि पुढील मॅच अर्थातच जोवेली आणि चांदई तो सामना आजच्या रात्रीतील शेवटचा असणार आहे.
हे सर्व प्रेक्षकांनी याची नोंद घ्यायची आहे. 4 धावा धावफलकामध्ये आपण पाहतो. पहिला चौकार आला, त्यानंतर आणखीन एक सलग लागोपाठचा दुसरा चौकार सुनील केवणेच्या बॅटमधून येतोय. 31 धावांची गरज आहे. सिरीज साठी मान ऑफ द सिरीज साठी 2 व्हीलर बाईक या स्पर्धेच्या वतीने देण्यात येईल, परंतु धावा या सेमीफायनल पर्यंत काउंट केल्या जातील हे लक्षात असू द्या. यावेळेस मिस टायमिंग क्षेत्ररक्षक जज करतायत. समीर राऊत डाऊन द बॉल येत असताना फलंदाज होईल बाद. धक्का क्रमांक पहिला लागलाय टीम बंटी 11 जय हनुमान ढवळेपाडा संघाला. जो संघ जिंकेल त्या संघाने मात्र या ठिकाणी अगदी आपण पाहतोय पुढच्या मॅच साठी थांबलं नाही तरी चालेल अशी सूचना आयोजकांच्या वतीने देण्यात आलेली आहे. तर मात्र आपण पाहतोय या ठिकाणी शेवटचा सामना तुम्हाला एन्जॉय करायचा असेल तर या ठिकाणी तुम्ही थांबू शकता, हरकत नाहीये. कारण यानंतरची मॅच ही आजच्या नाईट मधील शेवटचा सामना असणार आहे, लक्षात असू द्या. जय हनुमान जोबेली वर्सेस श्री 11 जयशंकर चांदई. 21 बॉल 23 धावांची गरज. फलंदाज झाला बाद. पहिला धक्का लागलाय तो 8 या धावा संख्येवरती. मैदानामध्ये दाखल झाला न्यू बॅट्समन सचिन केवणे, लेफ्ट हँडेड बॅट्समन गोलंदाज करण लहाणेच्या विरोधात. राऊंड विकेटने भन्नाट वेग, अप्रतिम गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. चांगला कॉन्टेस्ट मैदानामध्ये आपण पाहतोय. सचिन केवण्याच्या विरोधात करण लहाणे. अगदी एकाच संघाला सातत्याने प्रेझेंट करणारे हे दोन खेळाडू आपण पाहतोय. जेव्हा व्यावसायिक खेळ असो ओव्ही 11 संघासाठी कित्येक वेळा या दोन खेळाडूंनी नेतृत्व केलेलं आहे. तेच खेळाडू आज एकमेकांच्या विरोधात खेळतायत. यावेळी शॉट ऑफ प्लेन ऑन साइडला उडवलाय. शतरक्षक सज्ज परंतु त्याच्या आवाक्याच्या बाहेर. हा सुद्धा बॉल चालला बाउंड्री लाईनच्या बाहेर. रन्स मिळतात 4. टीम ढवळेपाडा संघाला आलेला हा चौकार. आलेल्या पाहुण्यांचं हार्दिक स्वागत बघूया. पाटील यांचा आवाज तुम्हाला ऐकायला मिळतोय. खऱ्या अर्थाने नाईट किंग आहेत दशरथ पाटील. 19 बॉल आणि आता 19 ची गरज आहे. सलग लागोपाठचे 3 षटकार आले तर ढवळेपाडा संघाला स्वर्गीय जयवंत मामा तरे यांच्या वतीनं 2000 रुपये. यानंतर त्यांच्या स्मरणार्थ हे पारितोषिक देण्यात येईल आणि रिजवान शेख यांच्या वतीनं सुद्धा 2000 रुपयाचं पारितोषिक असणार आहे. सॉफ्ट हँडने अगदी आपण पाहतोय सन्मान देण्याचा प्रयत्न. सेन्सिबल क्रिकेट. एक सिंगल धाव आली आहे. 12 धावा धावफलकामध्ये पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झालाय. 4 षटकांची मॅच. 18 बॉल आणि 19 धावांची गरज. संख्येची गरज या मॅच मध्ये आपण पाहतोय. मुख्य मंचावरून पाहुणे मंडळ या मॅच आनंद घेत आहेत. तसेच ग्रामस्थ मंडळ माणक्युले यांचे मनपूर्वक स्वागत आपण करू. विलासजी बैकर, अशोकजी मेणमेणे, पंढरनाथजी भुईर, उदयजी मराडे, गुरुनाथजी खाडे, अकुजी कराळे आणि संपूर्ण आमचे खेळाडू श्री गणेश क्रिकेट संघ माणक्युलीचे सर्वांचं आपण स्वागत करू. 18 बॉल 19 धावांची गरज. वाळकू चिकनकर हे सुद्धा मॅच आनंद घेत आहेत. त्यांचे मनपूर्वक स्वागत. राऊंड विकेटने अभयस पॉइंटच्या डोक्यावरून फटका एक्झिक्यूट केलाय. शतरक्षक पाठमोरस स्थितीमध्ये आपल्याला पाहायला मिळाला आणि शेवटच्या क्षणाला संदीप यांनी मात्र चेंडूला गॅदर केलाय. 2 धावा मिळतील. सुंदर रनिंग बिटवीन द विकेट आपल्याला पाहायला मिळते. धाबत संख्या धाव फलकावरती हे आमचं कॉमेंट्री बॉक्स तुम्ही पाहतायत. ओमसा MTC लाईव्ह टेलिकास्ट या वाहिनीच्या माध्यमातून एक क्षणचित्र टिपली जात आहेत. जणू काय बॉलर आणि इक्वेशन मैदानामध्ये आता पाहायला मिळणार आहे. 17 बॉल आणि 17 धावांची गरज.
सामना सोपा गेलाय पहिल्याच षटकामध्ये. हो, यावेळेस सेन्सिबल क्रिकेट पुन्हा एकदा डिफेन्सिव्ह पवित्रा घेतलाय आणि कबसला आपण पाहतो ड्राईव्ह करत असताना एक सिंगल आली आहे. नंदू अर्थातच हर्षद केवणेला तुम्ही पाहतात आणि त्याच्या साथीनं सचिन केवणे ढवळेपाडा संघाची रन मशीन मैदानावरती खेळतीये. 16 बॉल 16 धावांची गरज आहे. नेक्स्ट मॅच जन्मा जोविली वर्सेस श्री 11 जयशंकर चांदई. आज चांदई संघ जर क्वालिफाय झाला, अर्थातच क्वालिफाय मॅच आज होणार नाही आहे, पण क्वालिफाय झाला तर नरेंद्रदादा घोमारे यांच्या वतीनं त्या संघाला एकविरा ट्रिप फ्री ऑफ कॉस्ट देण्यात येईल. ओ खोलवटापाचा बॉल ऑन साइडला वळवलाय. अलॉंग द कार्पेट बॉल टीप मध्ये चाललाय. समीर राऊत वेगाने येत आहेत. ॲक्युरेट थ्रोफेकी पाहायला मिळते तोपर्यंत एकच धाव मिळेल. सातत्याने सिंगल डबलने या ठिकाणी हा सामना जिंकता येईल हे माहिती आहे सचिन केवणेला आणि त्याच्या साथीने हर्षदला. आणि आता सध्या तरी सिंगलला प्राधान्य देण्यात आलेलं आहे, कारण प्रतिस्पर्धी संघ सुद्धा एक चांगला संघ आपण पाहतो. याच विभागातील याच क्रीडानगरीमधील कसलेला संघ आहे आणि घरच्या मैदानावरती खेळ करत असताना टीम श्री गणेश मिथाली 11 कासगाव संघ खेळतोय. हो, यावेळेस बॅटची कडा बागे चालला बॉल डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न आणि ते आणखीन एक चिकी सिंगल घेण्यात आलेली आहे. सातत्याने पण पाहिलं तर एक धाबेला मात्र इथे प्राधान्य देण्यात आलंय. जणू काही बॉलर रन इक्वेशन असताना आपण पाहतोय 17 बॉल 17ची गरज, 16 बॉल 16ची गरज, 15 बॉल 15 धावांची गरज आणि आता इक्वेशन आहे 14 बॉल 14 धावांची गरज आहे. शेवटचे 2 बॉल राज लहानेचे निर्णायक असतील या मॅचमध्ये. जर हे 2 चेंडू डॉट आले, कदाचित एखादी विकेट आली तर मात्र मॅचमध्ये आणखीन काही मजा वेगळीच पाहायला मिळणार आहे. गोलंदाज राज. हो, आणखीन एक यावेळेस ड्राईव्ह करत असताना बॉल चालला बी शेप मध्ये. एकच धाव मिळेल. शांत क्रिकेट स्लो बस स्टडी हे समीकरण आपल्याला पाहायला मिळतं राहुल सर. आणि आता या मॅच मध्ये पूर्णपणे वापसी मिळवली आहे जनमन ढवळेपाडा संघाने, परंतु एकही मोठा फटका अद्यापर्यंत पाहायला मिळाला नाही आहे या षटकामध्ये, कारण सातत्याने राज लहानेच्या विरोधात एक एक धाव एकवटण्याचा प्रयत्न दोन्ही खेळाडूंनी केलेला आहे. दोन्ही बॅटर मैदानावरती आपण पाहतोय. सलामीला येत असताना हर्षदला आपण पाहिलं, जो मात्र सुनील केवण्याच्या समवेत आला होता. सुनील बाद झाला लवकर. लाईन चेक केली जाईल. अंपायर सिग्नल बाईट बॉल. काहीतरी वेगळा करण्याचा प्रयत्न होता. फ्लाईट दिली चेंडूला आणि दिशाहीन गोलंदाजी अतिरिक्त धाव मिळेल एक्स्ट्राच्या रूपानं. आणि आता समीकरण सोपं झालंय. 13 बॉल 12ची गरज. 4 षटकांची मॅच सर्व प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे. हो, यावेळेस आपण पाहतोय क्रॅकिंग शॉट डीप कव्हर आपण पाहतोय. एक्स्ट्रा कव्हरला बॉल चाललाय तोपर्यंत मिळते एक सिंगल आणि एकाच धावेवरती समाधान. सचिनला माहिती आहे 12 बॉल आणि आता 11 धावांची गरज. तेजस तरे हे सुद्धा माचा आनंद घेत आहेत. एक चांगले सिंगर आहेत. बदलापूरचे सातत्याने महाराष्ट्रभर त्यांचा दौरा असतो आणि अगदी आपण पाहतो त्यांच्या आवाजाने संपूर्ण बदलापूरकरांना भुरळ घातली असे आमचे तेजस तरे. अगदी आपण पाहिलं तर स्वर्गीय जयवंत मामा तरे यांच्या वतीनं सलग लागोपाठचे 3 षटकार आले. त्यांच्या स्मरणार्थ 2000 रुपयाचं पारितोषिक देण्यात येईल. रिजवान शेख यांच्या वतीनं सुद्धा पारितोषिक देण्यात येईल 2000 रुपयाचं रोख. परंतु आता सामना तसा राहिलेला नाही आहे. वारंवार त्या अनाउन्समेंट करणं चुकीचं, कारण आता 12 बॉल 11 धावांची गरज. 12 बॉल 11 धावांची गरज. गोलंदाज कासगाव टीमचा बलिंगा अर्थातच राज भुईर. चला सामना थोडासा स्पीडअप करा, कारण शांत क्रिकेट मैदानावरती आपल्याला पाहायला मिळतो. जणू काही या मॅचवरती पकड मजबूत केली आहे जनमान ढवळेपाडा संघाने. तेजस तरे यांच्या वतीनं 200 रुपयाचं पारितोषिक अजूनही येत आहे या ठिकाणी कॉमेडी बॉक्ससाठी. ओ खोलवा टप्पाचा बॉल आपण पाहतो. वाईडिश लॉंग ऑफला हा बॉल चाललाय, तिथे मात्र मिळेल फक्त एकच धाव. सिंगल डबलला सातत्याने प्राधान्य दिलं जाते. अगदी आपण पाहतो प्रत्येक गोलंदाजाच्या विरोधात हात
खुले केले जात नाही आहेत. याचं कारण आहे की दर्जेदार गोलंदाजी होते. कासगाव टीमचं हे शस्त्र आहे. आम्ही नेहमी सांगत असतो की कासगाव संघ जेव्हा पहिल्यांदा धावांची इन्व्हेस्टमेंट करते द्वितीय सत्रामध्ये त्याच धावा रोखल्या जातात, कारण गोलंदाजी म्हणजे त्यांच्याकडे हा तोफखाना आहे. यावेळेस दिशा दिली आहे. सचिन केवणेच्या बॅट मधून हा बॉल चाललाय. फाईन लेगला बीट करत आलेला हा फाईन चौकार. रन्स मिळतील टीम ढवळेपाडा संघाला 4. बॉक्स अर्थात जयबन जोडीसाठी 200 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे तेजस तरे यांच्या वतीनं. हे त्यांचं प्रेम आहे. 10 बॉल आणि आता 6ची गरज. ड्राईव्ह करत असताना बॉलर्स बॅक ड्राईव्ह. चांगला चेंडू आणि चांगल्या चेंडूच्या बरोबर आपण पाहतो ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न होता आणि तितकंच चांगलं लाजबाब क्षेत्ररक्षण सुद्धा पाहायला मिळालंय. धावा रोखण्याचा प्रयत्न कदाचित किमान त्या 4 धावा वाचवता आल्या असल्या तर सामन्यामध्ये कमबॅक करू शकले असे टीम कासगावचे खेळाडू. ऑन साइडला आपण पाहतो पुनश्च एकदा वळवलाय. एक सिंगल मिळेल आणि या सिंगलच्या जोरावरती धाबत संख्या धाव फलकामध्ये त्यापर्यंत 31 धावांचा पाठलाग करते. 8 बॉल शिल्लक आहेत आणि 5 धावांची गरज. आठ बॉल आणि आता 5 धावांची गरज या मॅच मध्ये. स्ट्राईक एंडला हर्षद. यावेळेस ऑन साइडला फटका दर्जेदार पाहायला मिळतोय. समीर होते आणि इथे जणू काय हाताला चटका लागून हा बॉल चाललाय सीमा पार. अंपायर सिग्नल मॅक्सिमम विनिंग स्ट्रोक आपण पाहतोय या ठिकाणी 4 आलेले आहेत. अंपायर सिग्नल षटकार या ठिकाणी देण्यात आला होता. दिलगिरी व्यक्त करतात. धावा मिळतील 4 म्हणजे स्कोर आर लेवल. एका धावेची गरज. एका धावेची गरज आहे. चला मॅच आपण स्पीडअप करा. 7 बॉल शिल्लक आहेत आणि आता एक पाऊल दूर असेल विजयापासून टीम बंटी 11 जनमन ढवळेपाडा. स्क्वेअर करण्याचा प्रयत्न. वाईट बॉल. सामना जिंकलाय. यावेळेस ढवळेपाडा संघाने विजय संघाचं हार्दिक हार्दिक अभिनंदन. हार्ड लक टीम मिताली 11 श्री गणेश कासगाव या संघाचं सुद्धा कौतुक आपण पाहतोय. आणि आजच्या रात्रीमधील आता यापुढील येणारा सामना हा शेवटचा असणार आहे. जन्मा जोबेली वर्सेस श्री 11 जयशंकर चांदई या 2 टीम मध्ये आपल्याला लढत पाहायला मिळणार आहे. तत्पूर्वी या मॅचचा मानोदमाच आपण देऊ. तर या मॅचचा मॅच नो डाऊट खेळाच्या पहिल्या सत्रामध्ये दर्जेदार प्रभावशाली गोलंदाजी त्या गोलंदाजाने केली आहे. अवघ्या एका षटकामध्ये 1 धाव ज्याने खर्च केली असा गोलंदाज जय हनुमान ढवळेपाडा संघाचा गणेश जाधव ठरतो या मॅचचा मॅन ऑफ द मॅच. या गणेश मॅन ऑफ द मॅच. एका धावेचं षटक ज्याने हाताळलंय. अत्यंत सुंदर गोलंदाजी आणि बॉलिंग परफॉर्मन्स भरपूर त्यांचा चांगला पाहायला मिळाला. तो गणेश जाधव ठरला या मॅचचा मॅन ऑफ द मॅच. जय हनुमान